राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता तर तुम्हाला असा विचार पडलाच असेल की हे दोन बकरी काय करत आहे इथं, कारण आम्ही बकरी आणलेल्या आहे आणि ते पण आमच्या इथं कंदुरी होती म्हणून बकरी घेतलेली आहे. आणि ती कंदुरी होती प्रेमची. खूप दिवस झाले त्याला, म्हणजे आता प्रेम 5 महिन्याचं पोटात असताना माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने बोललेली होती, पण त्यांनी बोलून गेले पण करणं काही झालं नाही कुणाच्यानी पण. मग खूप दिवसाचं ते चाललं होतं करायचं आणि तुम्हाला तर माहिती आहे गावाकडं कसं असतं, एकदा ते देवाला बोलले की करणंच लागतं, नाहीतर असं होतं तसं होतं. ते लेकराच्या बाबतीत मनामध्ये संशय नको म्हणून मग एकदाचं करायचं म्हणून ठरवलं होतं आणि त्यामुळंच मग आणलेलं होतं. आणि इकडं पाहू शकता मम्मी पण अद्रक वगैरे सगळं स्वच्छ करून घेत होती. म्हणजे थोडंसं आवाजामुळं समजून घ्या, माझी तब्येत थोडीशी खराब आहे. कारण सर्दी वगैरे झालेली आहे प्रवासामुळं वगैरे, थंडी पण खूप आहे इथे शेतात राहतो त्याच्यामुळं. आणि मग मम्मीनं अद्रक वगैरे साफ करून घेतलं होतं. मम्मीला काय झालं काय माहिती, सकाळी तर हसत खेळत होती पण पुन्हा रुसून बसली. तिचं काय असतं काय माहिती, मी सगळ्यांना ना खुश ठेवता ठेवता कंटाळून गेलेली आहे. आणि त्यामध्ये हे बकऱ्यांचा इकडं असा राडा पडलेला होता. आणि त्याच्या आधी सकाळी काय झालं होतं माहिती आहे का, सकाळी ना मी वरतून खाली आली आणि पाहते तर काही बकऱ्याच्या हॉलमध्ये बांधलेल्या होत्या. तर त्यांनी असं घाण करून ठेवलेलं होतं, ते पाहून आधीच माझं डोकं खराब झालंय. एवढं काम पडतं ना दिवसभर आणि त्याच्यामध्ये बकऱ्यांचं चालू होतं. मग मी म्हटलं ते सगळं असं मध्ये का बांधलंय? मग मम्मीनं आणि प्रीतमनं म्हणले की मम्मी म्हणे रात्री एक मुलगा इथं म्हणजे बाहेर गेटाच्या फिरत होता म्हणे, आम्ही 12 वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसली होती. त्याच्यानंतरला मग तो लईच फिरू लागला म्हणे, त्याच्यामुळं आम्ही बकऱ्या मधात बांधल्या. बरं ठीक आहे म्हणलं. आणि पाहू शकता मग मम्मीला मी कामाला चालले की मम्मीची परेशानी व्हायली, कपडे वगैरे धुणं होत नाही म्हणून वॉशिंग मशीन घेतली. म्हणजे 2-3 दिवस झाले होते घेऊन, पण हिला मग आत्ता चालू केली. चालूच नव्हतं केलं याचं, ते पाईपाचं वगैरे थोडंसं जॉईंट करायचं राहिलेलं होतं. आणि बघू शकता हे इकडं राम म्हणजे थोडंसं स्वयंपाक, ते म्हणे तू आराम कर म्हणे, आत्ताच आली कामावरनं, मी चटणी करतो म्हणे, फक्त काय भाजीच करायची होती टमाट्याची तर मग मी करेल म्हणे. आणि बघू शकता इकडं मम्मी कसं बिड्या ओढते. तिला यार किती सांगितलं तरी ती काही बिड्या कमी करत नाही. बरं आता मी कायच करू की मला तर लय टेन्शन आलेलं आहे. आणि मध्ये-मध्ये यांचं राहतं सतवणं. ह्या दोघांचं भांडण झालं होतं कशामुळं तरी. बाहेर खेळता-खेळताच दोघांचे वादावाद, कारण इथं दुसरे लेकरच नाहीये. हे दोघं सोबतच खेळतात आणि सोबतच भांडणे करून घेतात. पण काय करणार आहे आता, नाविलाज आहे. लेकरं म्हणलं की तर डोकं उठणारच आहे देवा, काय सांगावं तुम्हाला. आता असं परेशानी होती ना, ते लहान असलं की वाटतं कधी एकदाचे मोठे होतील आणि मोठे झाले की वाटतं ते लहानच बरे होते. असं वाटतं सांभाळता ना नाकी नऊ येतात. दोघंच आहेत पण एवढं सतवतात ना, 10 लेकराच्या वरचं करतात. हे बघा इकडं मग कांदा वगैरे कापून घेतला, तयारी चालली होती चटणीची. वर्षातून एकदा काम केलं तर काही होत नाही. आणि म्हणजे मी पण करतेच ना बरं घरातलं बाहेरचं. मला एक दादाची कमेंट आली होती की नवऱ्याला कामं लावती आणि तू व्हिडिओ बनवती म्हणून. अरे दादा, मी घरातलं पण काम करते, बाहेरचं पण काम करते. त्याला काय माहिती ते किती लोड असतो सगळ्या गोष्टींचा, सगळं काही सांभाळणं पॉसिबल नाही आहे. आणि हा दादा कुण्या जमान्यात राहतो काय माहिती, की आजकाल सगळेच नवरा-बायको ना दोघं मिळून कामं करतात, घरातली पण बाहेरची पण. आणि मी इथे सांगत होते की मी ते फिलिक्सचा ना नवीन हे सिरम आणि फेस वॉश मागवलेलं होतं. म्हणलं त्याचं खूपच रिझल्ट चांगलं बघितलं होतं ऑनलाईन Instaवरती वगैरे. त्याच्यामुळं मी पण मागवलं, कारण मला पण तुम्ही बघितलंय ना, असं म्हणजे वांग वगैरे किती आलेली आहे. तर त्यामुळं मग थोडंसं फरक वाटत होतं. आणि मग लेकरांसाठी कपडे वगैरे आणले. बापरे! लहान लेकरांचे कपडे एवढे महाग झाले. त्या दोघांच्याच कपड्यामध्ये ना ₹4000 गेले मला. म्हणजे आता कंदुरीला लागल ना, कारण असं सगळ्यांचं कसं असतं माहिती आहे का, की सगळ्यांना गावाकडनं कपडे वगैरे त्यांचे पाहुणे, नातेवाईक सगळेजण घेऊन येतात. पण आता मला तर कोणी आणणार नाही. माझ्या लेकरांना कोणी आणणार नाही. त्याच्यामुळं मग मीच घेतले सगळे.
कपडे मम्मीला आणले, परकर वगैरे. मम्मीला परकर नव्हते. तरी मम्मी म्हणे, "तू कशाला आणली?" म्हणे. "मला नको, काही गरज नव्हती." असं म्हणत होती. "पण लागतंच ना." आणि या दोघांना 2 टी-शर्ट आणि श सेमच ड्रेस घेतला होता. फक्त एक एक्स्ट्राचे टी-शर्ट वगैरे घेतले होते. कारण माझ्या लेकरांना मला माहिती आहे माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही करणार. कारण आता आजोळचे आणतील कपडे तर आजोळचं कोणी राहिलेलं नाहीये त्याच्यामुळं. आणि मग हे इकडं पाहू शकता. मग त्याच्यानंतरला आम्ही भांड्याच्या दुकानात गेलो. कारण तुम्हाला पण माहिती माझ्याकडे भांडे वगैरे जास्त नाहीये. गावाकडनं मी कुठल्या परिस्थितीत इथं आलेली होती आणि काही नाही हे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं मग माझ्याकडे भांडे वगैरे जास्त नव्हते. मग थोडेसे पैसे उरलेले होते. म्हणलं चला भांडे वगैरे घेऊ आपण घरी. कोणी 1-2 जरी एक्स्ट्राचे पाहुणे आले तर माझ्याकडे ताटं वगैरे नव्हते आणि देवाचं ताट वगैरे नव्हतं. प्लीज समजून घ्या, थोडासा दम लागतोय मला सर्दीमुळं. सर्दी खूप झाली मध्ये-मध्ये बोलताना. त्यामुळं थोडंसं मॅनेज करून घ्या प्लीज व्हॉईस ओव्हरला माझ्या. आणि हे बघू शकता मी इकडं ना नंदादीप आणलं होतं माझ्याकडं, ते पण नव्हतं. आणि ते हे पण आणलं होतं अन्नपूर्णा देवी. आमच्या इकडं तर नसती समजा असं कोणाच्या देव्हाऱ्यावर गावाकडं अन्नपूर्णा देवी ठेवलेलं मी आत्तापर्यंत नाही बघितलेलं. पण मग इकडं खूप जणांच्या इथं पाहिलं होतं. मग माझी पण इच्छा होती की चला आपण पण घेवावं. पितळेचे भांडे घेतले होते थोडेफार आणि एवढे हे सगळं ताटल्या, चमचे हे सगळं घेण्यामध्ये म्हणजे माझ्याकडे जे वस्तू नव्हते ना, ते वस्तू मी घेतले होते थोडे-थोडे. म्हणलं आता सुरुवात तरी करावं म्हणलं थोडं-थोडं घ्यायला. असंच केलं तर गोळा होऊन जातं ना सामान. कारण आपल्याला एकदाच काही तर भेटत नाही. कारण आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. घरचा खर्च, घर चालवणं, घराचा हप्ता आहे परत. परत तर आमचा काही भरोसा नाहीये. 4 दिवस कामाला जाणार ना महिनाभर घरात बसणार. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच थोडंफार भांडे आणले. तरी ह्या 2 पिशव्यामध्ये भांडे बसले आणि तुम्हाला सांगते बापरे! हे 2 पिशव्या तसं घेतलं तर वाटलं, पण हे एवढे भांडे ना, त्याचं बिल झालं ₹12,000. ₹12,000 चे एवढेसे भांडे. मी म्हटलं किती बखळ येतील. मला वाटलं होतं कमी बिल होईल. पण एवढं महाग सगळ्यात जास्त तर ना त्या ह्याचं पितळाच्या भांड्यांचंच जास्त होतं. कारण ते म्हणजे असं हेवी होते ना सगळे. वजन पण जास्त होतं. हे बघू शकता तुम्ही. अन्नपूर्णा देवीची मूर्ती इतकी सुंदर होती आणि ही पंचधातूची आहे आणि म्हणजे जड पण खूप होती आणि त्याच्यावर ना असं बारीक-बारीक वर्क केलेलं होतं सगळं काही डिझाईन ते. इतकं छान होतं ना, मी म्हणलं गेले तर गेले पैसे म्हणलं छान अशी घ्यावं. आणि मी भांडे पण देवाला नैवेद्य दाखवण्याचं ताट वगैरे सगळं असं छान डिझाईनचं आणि छोटे-छोटेच आहे पण जड-जड आहेत. तर त्या अशा वस्तू घेतल्या म्हणून मला वाटतं पहिल्यापासूनची खूप इच्छा होती की सगळं काही करायची. पण ते लग्नामध्ये भांडे वगैरे दिलेले ते काही मला वापरण्यात नाही आलं. कारण माझं लग्न झालं तसं तर एक थोडेच दिवस सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. नंतर भांडणे हे ते ह्याच्यामध्ये ना मला संसार काय असतो ना, ते करण्यातच नाही आलं. त्याच्यामुळं मग मला भांडे काय दिलते हे पण नव्हतं माहिती. म्हणजे असं लक्षात नव्हतं, की हे घेतलं होतं, ते घेतलं होतं. सगळं विस्कटून गेलं माझं काय सांगायचंय. म्हणून म्हणलं जाऊ दे आता आपण घेऊ आणि माझ्याकडे तवा पण नव्हता. म्हणजे तवा आहे तो जुना लोखंडी मम्मीचा, पण तो तवा पण असा म्हणजे खराब झालाय, लगेच पातळ झालाय मधातून आणि चपात्या, भाकरी ते केल्या का करपतात लगेच, करपून जातात. त्याच्यामुळे 2 तवे घेतले. एक डोशाचा घेतला आणि एक पोळीसाठी घेतला. तो पोळीसाठी घेतलेला ना तवा लयच भारी आहे. मला लय आवडलं. मी तुम्हाला तेव्हा आता यूज करायला काढली ना, तर ते म्हणे तुम्ही घासायची वगैरे गरज नाही, तर होऊन जाईल म्हणे. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे या ठिकाणी इथं लोखंडाचं बेड होतं. ते लोखंडाचं पलंग की नाही लेकरं जराशी वरती आता लेकरं म्हणले की माकडासारखं उड्या मारणारच. ते उड्या मारल्या तर ना ते तुटून गेलं म्हणून ते एक पलंग आणलेलं होतं. आणि त्याच्यानंतरला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो होतो कंदोरीला, परभणीला. थंडीची अशी अवस्था झाली होती. सकाळी-सकाळी आम्ही किती सकाळी 4ला उठले, सगळं आवरून वगैरे घेतलं, लेकरांना उठवलं, लेकरांचं आवरून दिलं आणि मग निघालो कंदोरीला. कंदोरीला गेल्याच्या नंतरला मग माझी सासू आणि सासरे आले होते. 15 वर्ष लग्नाला झाले माझ्या. तर 15 वर्षामधून पहिल्यांदा त्यांनी मला चांगलं बोललं, की म्हणजे टोचून बोलतात असं, पण टोचून वगैरे बोलतात प्रत्येक वेळेला मुलाच्या गोष्टीवरनं. पण मला एक म्हणायचंय, मुलगा वागतो
चुकीचं वागतो तर त्याला काही सून शिकवते का? तुमचा मुलगा कसा आहे हे पहिलेपासून तुम्हाला माहितीच असते. पण कुठली पण बायको मला सांगा नवऱ्याला असं चुकीचं वागायला शिकवेल का? मला हेच कळत नाही या लोकांचं, की काही झालं की बायकोनं शिकवलं, काही केलं की बायकोनं शिकवलं. अरे बायको काय शिकवती का बायको आधी येते का बरं लग्नाच्या आधी तिथं लहानाचं मोठं करायला तिच्या नवऱ्याला? तुमच्या मुलाला असं मला ना खूप वाईट वाटतं यार एवढं करते मी तर मला बोलतात. पण जाऊ दे म्हणलं लेकराचा कार्यक्रम आहे त्यांना सांगावं म्हणून सांगितलं होतं. पण मला ना भरोसा नव्हता त्यांचा की ते येतील म्हणून. पण आले. आले चांगलं बोलले, केले वगैरे लेकरांना पण हे केले पण कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी झाले आणि बापरे! माझं ह्या सर्दीमुळं तर ना मला असं बोलायला पण ना असं दम लागतोय. काय करू आता थोडंसं मॅनेज करून घ्या प्लीज हां. थोडंसं म्हणजे ॲडजस्ट करून घ्या. अ, त्याच्यानंतरला मग इकडं हे ते बोकडाचं ते हे प्रसाद असतं ते डोक्यावर देऊन काय ते म्हणजे माझ्या माहेरी तर असं काही नाहीये, पण हे सासरीच आहे माझ्या सगळं काही. ते पहिल्यांदा असं बघितलं होतं मी पण. मग ते जे काही प्रथा असते, जे काही ते म्हणजे रूल्स असतात ते काय म्हणतात त्याला, जे काही विधी असतो ना आपल्या ह्याच्यामध्ये, मग त्यांचा जसा विधी असतो त्या पद्धतीने सगळं काही केलेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला